जननी तू शूद्र धवलचा व्याकुल अंतर्यामी मुक्तीचा तुझ्या घात या दयाची स्फूर्ती हे वीर विवेकानंद 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 हे वीर विवेकानंद। बोला हिंदू धर्म की बोला राजमाता जिजामाता की बोला राजमाता जिजामाता की श्रोते मग सर्वांना नमस्कार। मी आज तुमच्या समोर स्वामी विवेकानंदांनी जे शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये 1893 साली भाषण केले त्या भाषणाचे जे ठळक मुद्दे आहेत जे मला समजलेले आहेत ते माझ्या पद्धतीने मी तुमच्या समोर मांडणार। आज खरं म्हणजे पाहायला गेलं तर राजमाता जिजामाता यांची देखील जयंती आहे। ज्या राजमाता जिजामातेने छत्रपती शिवरायांना घडविले त्यांची देखील जिजामाता आहे, त्याची देखील आज जयंती आहे। म्हणून जिजामातेचा देखील उल्लेख करणे तेवढेच आवश्यक आहे। 11 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर पर्यंत स्वामीजींनी तुम्ही ज्या आनंदाने मला स्वीकारले आहे त्या सगळ्यामुळे माझे हृदय अगदी भारावून गेले। मी आनंदित झालो। मी जगातल्या सगळ्या हिंदू धर्मांचा किंवा सगळ्या हिंदू धर्मीयांचा प्रतिनिधी म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे। मला आशा आहे तुम्ही सगळेजण मला त्याच आनंदाने या ठिकाणी स्वीकारणार आहात। माझा हिंदू धर्म मुळात माझ्या हिंदू धर्मामध्ये संन्यासी वृत्ती आहे। ही संन्यासी वृत्ती अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे। त्या समस्त संन्यासींच्या वतीने मी तुम्हा सगळ्यांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। माझ्या हिंदू धर्माने ज्या पारसी धर्मीयांवरती अनेक वेळा अत्याचार झाले त्या पारसी धर्मीयांना या माझ्या भूमीमध्ये माझ्या भारत भूमीमध्ये आश्रय दिले। ज्या यहुदी धर्मीयांवरती अनेक अत्याचार रोमन लोकांनी केले त्या यहुदी धर्मीयांना देखील माझ्या हिंदू धर्माने आश्रय दिला। मला गर्व आहे, मला अभिमान आहे अशा या हिंदू धर्मामध्ये माझा जन्म झालेला आहे। त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो। भगवद्गीतेच्या एका श्लोकाप्रमाणे जे लोक जे संप्रदाय ज्या पद्धतीने नाना पद्धतीने भक्तिभावाने ईश्वराचे आचरण करतात ते सर्व जे काही आहे मग ते सरळ मार्गाने असो किंवा वाकड्या मार्गाने असो ते सर्व जे काही आहे ते फक्त आणि फक्त त्या ईश्वराला येऊन मिळत असते। हे सगळ्यांनी आपण लक्षात घेतले पाहिजे। गेल्या असंख्य वर्षापासून या पृथ्वी तलावरती अनेक धर्म मांडले झाले, अनेक धर्म संप्रदाय जन्माला, परंतु धार्मिकतेच्या कट्टरवादामुळे या पृथ्वीवरील जनसामान्याचे अतोनात नुकसान झालेलं आहे आणि हे आपल्या सर्वांसाठी भयावह असे आहे। ही जी सर्व धर्म परिषद तुम्ही या ठिकाणी घडवलेली आहे या सर्व धर्म परिषदेच्या माध्यमातून अशा होणाऱ्या कलहाना कायमचा आळा बसणे हे तेवढंच आवश्यक आहे। गेल्या अनेक पुरातन वर्षांपासून इतिहास कालापासून असंख्य प्रकारच्या आक्रमणापासून या पृथ्वी तलावर आपल्या संस्कृतीला धरून हिंदू धर्म, यहुदी धर्म, पारसी धर्म हे जिवंत आहे। यहुदी धर्माच्या माध्यमातून ख्रिश्चन धर्माची स्थापना झाली, परंतु त्या ख्रिश्चन धर्माने त्या यहुदी धर्माला स्वीकारले नाही।
हे देखील वास्तव आहे, हे आपण स्वीकारले पाहिजे. मी गर्वाने सांगतो, मी अभिमानाने सांगतो, आम्ही हिंदू धर्मी मूर्तीपूजन आहोत. तुम्ही आमच्या मूर्तीपूजनावरती असंख्य अनेक वेळा टीका करता. तुम्ही ख्रिश्चन धर्मीय आमच्या भारत देशामध्ये आलात, तुमचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आलात. तुम्ही तुमची चर्चा पाहिजे, सर्व काही केलं. परंतु मी तुम्हाला आज या ठिकाणी ठासून सांगू इच्छितो, आम्हाला याची सगळी काही आवश्यकता नाही. आमच्यासाठी आमचा धर्म पुरेसा आहे. पण तुम्हाला एकच सांगायचं आहे, माझ्या भारत भूमीमध्ये येऊन तुम्हाला जर काही करायचं असेल तर एवढंच करा. माझ्या भारत देशाची जनता गरीब आहे, माझ्या भारत देशाची जनता दीनदुबळी आहे. त्या दरिद्री जनतेची, त्या दीनदुबळी जनतेची तुम्ही सेवा करा, हे मला तुमच्याकडून आज अपेक्षित आहे. आज कर्मकांडातून देखील ईश्वर प्राप्त होतो आणि ज्ञान युगातून देखील ईश्वर प्राप्त होतो. कर्मकांडामधून अनेक जाती व्यवस्था देखील आहे, जातीपाती देखील आहे. परंतु हे सगळं जे काही आहे ते निमित्त मात्र आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपला अखेरचा उद्देश कोणता आहे? आपला अखेरचा उद्देश हाच आहे, तो म्हणजे ईश्वराची प्राप्ती. ईश्वराची प्राप्ती अनेक पद्धतीने केली जाते, अनेक पद्धतीतून मिळते. तुम्ही ईश्वराकडे जे काही मागता ते सर्व काही तुम्हाला मिळतं. परंतु मी एक सांगतो, मी त्या ईश्वराला एक मानतो. त्या ईश्वराला मला सांगायचं आहे आणि ते हेच आहे, मला गर्भामध्ये देखील राहावं लागलं कायमस्वरूपी तरी चालेल, परंतु मला जर काही हवं असेल तर ते फक्त प्रेम हवं आहे. त्या ईश्वराचं मला प्रेम हवं आहे. कारण खरा ईश्वर जो आहे तो त्या प्रेमातूनच मिळतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, यश आपल्याला फक्त निस्वार्थीतात येते. तुम्ही जेवढे निस्वार्थी असाल तेवढी तुमची शक्ती आणि ताकद वाढत असते. आपण कधीही कूपमंडूक वृत्तीप्रमाणे बनता कामा नये. आज अनेक धर्म आहेत, हे अनेक धर्म कूपमंडूक वृत्तीने विचार करतात. मी तुम्हाला बेडकाची गोष्ट सांगतो. एक बेडूक गावात होतं, ते बेडूक आपल्या विहिरीमध्ये होतं. ते आपल्या विहिरीला आपलं जग समजत होतं. आणि नंतर काय झालं, तुडुंबकून एक दिवस समुद्रातलं एक बेडूक त्या विहिरीमध्ये पडलं. आणि ते पडल्यावर ते विहिरीतलं बेडूक त्या समुद्रातल्या बेडुकाला म्हणाला की तू कुठून आला आहेस? त्याने सांगितलं मी समुद्रातून आलो आहे, माझा समुद्र आहे. त्यावर ते विहिरीतलं बेडूक म्हणाला की माझी विहीर खूप मोठी आहे, माझ्या विहिरी एवढं काहीच नाही आहे, माझी विहीर खूप मोठी आहे, तुला ती समजणार नाही. म्हणून त्या बेडकाने एका जागेवरून दुसऱ्या जागेवर कुठून पण उडी मारली. गोष्ट इथेच समजून प्रत्येक धर्माने एक लक्षात ठेवलं पाहिजे. हिंदू धर्माने लक्षात ठेवलं पाहिजे, हिंदू धर्म म्हणजे त्या केवळ विहिरीपुरता मर्यादित नाही आहे. ख्रिश्चन धर्म म्हणजे केवळ तो त्या विहिरीपुरता मर्यादित नाही आहे. किंवा यहुदी धर्म म्हणजे तो केवळ विहिरीपुरता मर्यादित नाही आहे. विस्तार पावणे म्हणजे जीवन आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. या जगामध्ये जे चांगलं आहे ते आपल्याला घेता आलं पाहिजे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. धर्माधर्मामध्ये वाद करून, धर्माधर्मामध्ये भेद करून काहीही कधीही साध्य होणार नाही, हे सगळ्यांनी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून प्रत्येकाचा धर्म, माझा हिंदू धर्म कुठच्याही धर्माला तुच्छ मानत नाही. माझा हिंदू धर्म प्रत्येक धर्माला समान मानतो. आणि माझ्या धर्माची केवळ संकुचित अवस्था नाही आहे, माझ्या धर्मानेच हे सांगितलं आहे की हे विश्वाची माझे घर. म्हणून या सर्व धर्म परिषदेच्या माध्यमातून आज खरी आपली जी जबाबदारी आहे ती ह्या विश्वाला सुखी करण्याची, विश्वाला शांती देण्याची, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. जय हिंद.